नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, साधना. आपल्याला वाटतं साधना म्हणजे पूजापाठ, पण खरं तर ते त्यापेक्षा खूप खोल आहे. ते आहे आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीबद्दल. चला तर मग याचं खरं मर्म काय आहे ते समजून घेऊया. हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो, नाही का? आपण तास न तास पूजा करतो, जप करतो, पण तरीही मनाला ती शांती का मिळत नाही? आतून एक प्रकारची अस्वस्थता कायम असते. असं का होतं? या प्रश्नाच्या मुळाशीच आजच्या चर्चेचा सार दडलेला आहे. हेच बघा ना, किती मोठा फरक आहे आपल्या वागण्यात आणि मनात. बाहेरून आपण तासनतास जप करतोय, माळ फिरवतोय, शरीराला कष्ट देतोय, आणि दुसरीकडे मनात राग, द्वेष, मत्सर, बेचैनी यांचं वादळ सुरू आहे. आपल्या बाह्य क्रिया आणि आपल्या आतल्या भावना यातलं हेच अंतर आपल्या अशांततेचं खरं कारण आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या विवेचनाच्या पहिल्या भागाकडे वळतोय, कर्मकांडाचा पोकळपणा. म्हणजे आतून जर काहीच बदलत नसेल तर बाहेरून केलेल्या गोष्टी पोकळ का वाटतात, याचबद्दल आता बोलूया. तर बघा, आपल्या प्रत्येकात ना आनंदी राहण्याची एक नैसर्गिक शक्ती असते, पण ती तेव्हाच काम करते जेव्हा आपलं मन, आपल्या भावने शुद्ध असतात. नुसतं यांत्रिकपणे पूजापाठ करून ती सुरू होत नाही. त्यासाठी आतून बदल होण्याची गरज असते. अच्छा, मग जर कर्मकांड पुरेसं नाही तर मग साधनेचा खरा अर्थ आहे तरी काय? चला, आपल्या विवेचनाच्या पुढच्या टप्प्यात आपण हेच समजून घेऊया की साधनेचा नेमका अर्थ काय आहे. साधना म्हणजे काय माहितीये? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर स्वतःला बदलणे, बस. बाकी पूजा, जप, तप हे सगळं वरवरचं आहे. खरी साधना तर आपल्या स्वभावात, आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं आहे. आणि हे इतकं सुंदर ज्ञान कुठून आलंय? तर हे परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी 1963 मध्ये एका वसंत संदेशात सांगितलं होतं. त्यांच्या खोल चिंतनातून आलेला हा विचार आहे, जो आजही इतक्या वर्षांनी तितकाच खरा आणि महत्त्वाचा आहे. गुरुदेवांनी खूप सोपं पण जबरदस्त उदाहरण दिलंय. ते म्हणतात की जसं मळलेल्या कपड्यावर रंग चढत नाही ना, तसंच जर आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असेल तर त्यावर देवाची कृपा टिकणार कशी? नाही टिकणार. आधी आपलं पात्र म्हणजे आपलं मन शुद्ध करावं लागेल. चला, आता आपण थेट गुरुदेवांचेच शब्द ऐकूया, ज्या शब्दांमध्ये साधनेचं पूर्ण सार सामावलेलं आहे. नीट लक्ष द्या, कारण यात खूप मोठी ताकद आहे आणि एक योग्य दिशा आहे. हे शब्द किती महत्त्वाचे आहेत. गुरुदेव म्हणतात, आपल्या नकारात्मक प्रवृत्तींशी लढणं आणि त्यांना चांगल्या गुणांमध्ये बदलणं हीच सगळ्यात मोठी तपस्या आहे. आणि ते पुढे म्हणतात, जर तुमचा राग, तुमचा लोभ कमीच झाला नाही तर समजून जा की तुमची साधना अजून सुरूच झालेली नाही. किती स्पष्ट आणि थेट सांगितले बघा. तर मग आपली साधना योग्य मार्गावर आहे हे कसं ओळखायचं? याचा पुरावा काय? तर बघा, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्याच वाईट सवयींविरुद्ध लढायला लागते, जेव्हा राग, लोभ यासारख्या गोष्टी खरंच कमी होतात, जेव्हा आतून मन शुद्ध वाटायला लागतं, तेव्हा समजावं की हो, आता साधना खऱ्या अर्थाने सुरू झालीये. कारण हीच शुद्धता देवाला आपल्या आत जागा करून देते. ठीक आहे, हे सगळं तर कळलं, पण हे प्रत्यक्षात करायचं कसं? नुसतं बोलून तर होणार नाही. चला, आता आपण स्वभाव सुधारण्याचा नेमका आणि व्यावहारिक मार्ग कोणता ते पाहूया. ही प्रक्रिया खूप सोपी आणि प्रॅक्टिकल आहे. पहिलं काम, स्वतःमधला एक दोष ओळखा प्रामाणिकपणे. दुसरं, त्या दोषाविरुद्ध रोज लढा, जाणीवपूर्वक प्रयत्न करा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या वाईट सवयीच्या जागी एक चांगली सवय लावा. हळूहळू पण नक्कीच फरक पडेल. तर आजच्या या विवेचनातून आपण काय शिकलो? 3 मुख्य गोष्टी. 1. साधना म्हणजे स्वभाव सुधारणे. 2. बाह्य गोष्टींपेक्षा आपल्या भावना आणि विचारांची शुद्धता जास्त महत्त्वाची आहे. आणि 3. खरा आनंद कुठे बाहेर शोधायची गरज नाही, तो आपल्याच शुद्ध मनात असतो, आतूनच येतो. आणि आता जाता जाता एक प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. हे सगळं ऐकल्यावर आजपासून आपल्या स्वभावात असा कोणता एक छोटासा का होईना पण बदल घडवून आणण्याचा निश्चय आपण करू शकतो. कारण लक्षात ठेवा, साधनेची खरी सुरुवात ह्याच एका संकल्पातून होते.